नमस्कार, मी अनिल वामन देशमुख. आपण पाहताय कथाकथन गुलगोष्ठ. ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक कथांना वाहिलेली वाहिनी कथाकथन गुलगोष्ठ. आज आपण क्रांतिकारकांच्या पराक्रमाची व हौतात्म्याची कथा ऐकणार आहोत. कथा आवडल्यास आपले अभिप्राय आपण नमूद करावे. आपल्या परिचितांना कथा अग्रेषित शेअर करावी. लाईकचे बटन दाबावे व वाहिनी सदस्य चॅनल सबस्क्राईब करावे. अनेक वेळा असा अनुभव येतो, नाही चिरा नाही पणती. क्रांतिकारक स्वातंत्र्याकरता आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान करून हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांनी केलेल्या त्यागाचे परिणाम म्हणून आज आपण स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्याची फळे उपभोगत आहोत. पण अनेक वेळा आपण क्रांतिकारकांच्या स्मृती जागवत नाही, त्यांच्या प्रती आपण ऋण व्यक्त करत नाही. हा दुर्दैवी अनुभव आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात आयनेमेटे गावात 7 जानेवारी 1892 अनंता लक्ष्मण कानेरे या बाळाचा जन्म झाला. एक मोठा भाऊ, एक धाकटा भाऊ. आई वडील असं अनंताचं कुटुंब. प्राथमिक शिक्षणाच्या निमित्ताने बालपणी अनंता इंदोर येथे निवासास होता. माध्यमिक शिक्षण घेण्याकरता खडकी म्हणजे त्यावेळचं औरंगाबाद आणि आजचं छत्रपती संभाजीनगर येथे अनंताचा निवास होता. अनंताच्या या शैक्षणिक काळात त्याला देशभक्तीचं वेड लागलं होतं. देशभक्तीच्या वाऱ्याने झपाटलेल्या अनंताचे मित्रांमध्ये येवला येथील एक टोणपे नावाचा क्रांतिकारक होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, कवी क्रांतिकारक गोविंद दरेकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू गणेश उपाख्य बाबाराव सावरकर या सर्वांनी प्रथम मित्रमेळा आणि नंतर अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेच्या स्थापना केल्या. येवल्यातला टोणपे अभिनव भारतचं काम करत असे. या टोणपे बरोबर परिचय झाला. त्याच्या माध्यमातून अभिनव भारतचे सदस्य गणू वैद्य आणि गंगाराम या क्रांतिकारकांचा अनंताचा संपर्क आला. अनंत या सर्वांसोबत शस्त्र खरेदी करणे, शस्त्राचा अभ्यास करणे यात आपला वेळ घालवत असे. आपलं शिक्षण पूर्ण करता करता क्रांतिकार्यास उद्युक्त झालेला अनंता राष्ट्रकार्यात तत्कालीन क्रांतिकारक वामन नारायण उपाख्य, दाजीशास्त्री जोशी व गणेश बालाजी वैद्य यांचं मार्गदर्शन घेत असे. दाजी नारायण जोशी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून लंडनमधून प्राप्त होणारी पिस्तल क्रांतिकारकांकडे पोचवणे, 1857 ते स्वातंत्र्य समर छापण्यात बाबाराव सावरकरांना मदत करणे,
तरुणांना शस्त्राचे प्रशिक्षण देणे व देशकार्यासाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी उद्युक्त करणे यात सदैव कार्यरत होते. 1908च्या मध्यात आर्थर जॅक्सन नावाचा एक इंग्रज अधिकारी नाशिकचा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाला. या जॅक्सननं नाशिकमधल्या क्रांतिकारकांना शिक्षा करण्याकरिता, क्रांतिकार्य मोडून काढण्याकरता क्रांतिकारकांचे अनन्वित हाल केले, अनन्वित अत्याचार केले. इकडं आपल्या सहकाऱ्यांसह संभाजीनगरमध्ये अनंता वाढत होता. अनंतानं आपले मित्र गणुवैद्य व गंगाराम इत्यादी क्रांतिकारकांसोबत घालवलेल्या काळातील अनुभवांवर मैत्रीवर आधारित अशी मित्रप्रेम नावाची एक कादंबरी लिहिली. कृष्णाजी गोपाळ सुर्वे, विनायक देशपांडे यांच्यासह दाजी नारायण जोशी, गणेश बालाजी वैद्य, बाबाराव सावरकर यांच्या मार्गदर्शनात अनंत कान्हेरे क्रांतिकार्यात अग्रेसर होत गेले. क्रांतिकारकांना होत असलेल्या त्रासाविरुद्ध समाजातूनही रोष उभा राहिला आणि त्यामुळे जॅक्सनला धोका होऊ शकतो, जॅक्सनचा जीव जाऊ शकतो या भीतीनं इंग्रज सरकारनं आर्थर जॅक्सन या जिल्हाधिकाऱ्याची नाशिकच्या बाहेर बदली करायचा आदेश निर्गमित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर इंग्लंडच्या भूमीवर कर्झनवाईलीला यमसदनास पाठवण्याचा पराक्रम करणारा थोर क्रांतिकारक मदनलाल धिंगरा या सगळ्यांकडून अनंता प्रेरित झाला होता. अत्याचारी जॅक्सनला धडा शिकवण्याचा निर्णय अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 21 डिसेंबर 1909 रोजी जिल्हाधिकारी आर्थर जॅक्सन याचा निरोप समारंभ करण्याचं प्रस्तावित केलं गेलं. शासन आणि इंग्रज आलेले देशद्रोही नागरिक, नाशिकातील इंग्रज अधिकारी यांनी जॅक्सनला नाशिकमधून निरोप द्यायचा विचार केला. या जॅक्सनला मराठी भाषा आणि मराठी नाटकांची फार आवड होती. त्याच्या आवडीचं असं संगीत शारदा हे मराठी नाटक 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात आयोजित करण्यात आलं. तिथंच जॅक्सनचा निरोप समारंभ करण्याचं एतद्देशीय व इंग्रज अधिकाऱ्यांनी ठरवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून पुस्तकात लपवून काही पिस्टल भारतात पाठवली होती. चतुर्भुज नावाचा क्रांतिकारक बोटीने प्रवास करून भारतात पोचला. पेणमध्ये त्यांनी पिस्टल आणली, पण तेथून जाताना चतुर्भुज पकडला गेला. दाजी जोशींनी चतुर्भुज पकडला गेला असूनही ती पिस्टल प्रथम भिवंडीत व भिवंडीतून त्यापैकी 2 पिस्टल नाशिकात आणण्याचं कार्य पूर्ण केलं.
राष्ट्रप्रेमानं भारलेला अनंता कानेरे आणि त्याचे 2 सहकारी यांना जॅक्सन वधाच्या कामगिरीवर नेमलं. 21 डिसेंबर 1909 रोजी नाटकाची तिकीटं काढून दाजी जोशींनी अनंता कानेरेकडे एक पिस्टल दिलं. जॅक्सन नाटकासाठी पोचला. नाट्यगृहात प्रवेश करून आपल्या आसनाकडे जात असलेल्या जॅक्सनला विंगेजवळ बसलेल्या अनंत लक्ष्मण कानेरेने गाठलं त्याच्या छातीत. 2 गोळ्या झाडून जॅक्सनला वध करून त्याला यमसदनास, कदाचित ख्रिस्त सदनास रवाना केलं आणि त्याचा निरोप समारंभ साजरा केला. नाट्यगृहात भरपूर मोठी खळबळ उडाली, गोंधळ झाला आणि गोंधळात पळापळ सुरू झाली. पण अनंता कानेरे ठामपणे तिथं उभा राहून पिस्टलसह पोलिसांच्या समक्ष सामोरा गेला. अनंताला अटक झाली. दाजी जोशी व गणेश बालाजी वैद्य यांनाही अटक झाली. कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांनाही नंतर अटक झाली. जॅक्सनचा वध व अन्य क्रांतिकार्य यात सहभागी होऊन ब्रिटिश सरकार विरुद्ध देशद्रोह केला असा आरोप ठेवून भारतीय दंडसंहिता इंडियन पिनल कोड अंतर्गत कलमान्वये वामन उपाख्य दाजी नारायण जोशी, गणेश बालाजी वैद्य या 2 ज्येष्ठ क्रांतिकारकांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा करून त्यांना अंदमान येथे पाठवण्यात आले. अनंत लक्ष्मण कानेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दिनांक 19 एप्रिल 1910 रोजी अनंत लक्ष्मण कानेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे हे 3ही क्रांतिकारक हौतात्म्य प्राप्त करते झाले. या सर्व क्रांतिकारकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. भारत माता की जय.